नमस्कार मंडळी, मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात जी घटना घडली ती घटना घडल्यापासून ते आतापर्यंत काय काय घडले हेच सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एप्रिल महिन्यात अमरावती जिल्ह्यात परतवाडा अचलपूर जो भाग आहे या भागात एका तरुणाने अनेक मुलींचे लैंगिक शोषण करताना, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करतानाचे फोटो आणि व्हिडिओज हे सोशल मीडियावर अपलोड केल्याची घटना घडली। आणि फक्त हे फोटो, हे व्हिडिओज सोशल मीडियावरच नाही तर हे पॉर्न साइट्सवर सुद्धा अपलोड झाल्याची घटना घडली। हे घडल्यानंतर त्या भागातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि हे प्रकरण पोलिसांना सांगितलं आणि या विरुद्ध तक्रार नोंदवली। पोलिसांनी हे प्रकरण बघितलं, हे प्रकरण गंभीर आहे हे समजून घेतलं आणि त्वरित याचा तपास सुरू केला। तपासामध्ये जो युवक होता, जो तरुण होता, तो पकडला गेला। त्याचं नाव आहे अयान अहमद तन्वीर अहमद आणि त्याचं वय आहे 19 वर्ष। आता जसा जसा तपास सुरू झाला तशा अनेक गोष्टी या बाहेर येऊ लागल्या। त्यातली पहिली गोष्ट बाहेर अशी आली की हा अयान अहमदने जवळपास 180 ते 200 मुलींच्या आसपास मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला। काही मुलींना फसवलं आणि त्यांच्यासोबत लैंगिक शोषण करून ते व्हिडिओज रेकॉर्ड केले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी ते सोशल मीडियावर अपलोड केले। आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांचं असं म्हणणं आहे की त्या व्हिडिओजमध्ये जास्तीत जास्त मुली या हिंदू धर्माच्या आहेत आणि हे प्रकरण कुठेतरी धर्म परिवर्तन करण्याचं किंवा लव जिहादचं आहे असं या लोकांचं म्हणणं आहे। तसंच या व्हिडिओजमध्ये काही मुली या हिजाब किंवा बुरखा घातल्याच्या सुद्धा दिसून येतात। आता नेमकं प्रकरण काय? हा जो अयान अहमद होता हा मुलींसोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग करायचा, त्यानंतर तो त्यांना त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचा आणि मैत्री झाल्यानंतर तो त्यांना एका फ्लॅटवर घेऊन त्यांच्यासोबत लैंगिक चाळे करायचा, अश्लील चाळे करायचा, त्यांचं शोषण करायचा। आणि एवढंच नाही तर तो ते सगळं करताना ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करायचा आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे व्हिडिओ मी सोशल मीडियावर अपलोड करील, व्हायरल करेल अशी त्यांना धमकी द्यायचा। आणि असंच करत त्याने 180च्या आसपास मुलींचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप या अयान अहमदवर आहेत। एवढंच नाही तर त्या आसपास अचलपूर, परतवाडा, अमरावती या भागात काही कॅफे आहेत, त्या कॅफेमध्ये तो त्या मुलींना घेऊन जायचा आणि 400 रुपयाच्या भाड्याने तो स्पेशल कंपार्टमेंट घ्यायचा आणि या कंपार्टमेंट मध्ये बसून तो त्या मुलींसोबत अश्लील घाणेरडे चाळे करायचा। आता हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सगळ्यात पहिले त्या अयान अहमदला अटक केली। त्यानंतर त्याचा फोन आणि त्याचा लॅपटॉप हा फॉरेन्सिकला पाठवला आहे आणि त्यामध्ये डिजिटल पुरावे गोळा करण्याचा डाटा रिकव्हर करणं चालू आहे। तिसरी गोष्ट, महानगरपालिकेने आणि प्रशासनाने अयान अहमद जिथे राहतोय त्या जागेमध्ये जे अनधिकृत आहे त्या अनधिकृत बांधकामांवर, त्या अतिक्रमणावर कारवाई केली आहे। त्यानंतर त्याची एकदम जोरात चौकशी सुरू आहे। त्यामध्ये अनेक गोष्टी अशा बाहेर आल्या की तो मुलींना फसवायचा, फ्लॅटवर घेऊन जायचा आणि त्या फ्लॅटवर त्यांच्यासोबत हे लैंगिक चाळे करायचा। तो फ्लॅट देखील पोलिसांनी सील केलाय, ते कॅफे देखील पोलिसांनी सील केले, त्यावर कारवाई केली आहे। आता पुढची गोष्ट म्हणजे अशी गोष्ट बाहेर आली की हा जो अयान अहमद आहे हा मुलींना पटवण्यासाठी किंवा त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी ऑनलाईन लव गुरु सोबत टिप्स घ्यायचा आणि लव गुरु त्याला टिप्स काय द्यायचा की तू त्या मुलींना हाय हॅलो करू नको, त्यांना डिरेक्टली मेसेज कर आणि मुद्द्यावर ये आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ। या सगळ्या गोष्टी आतापर्यंत बाहेर आल्या। आता पुढची बाब म्हणजे हा अयान अहमद हा अमरावती जिल्ह्यात जो MIM पक्ष आहे या MIM पक्षाचा एक चांगल्या पदावरचा पदाधिकारी असल्याचं देखील समोर आलं आहे। त्यानंतर या अयान अहमदकडं थार कार आणि महागडे आयफोन सारखे मोबाईल फोन देखील आणि लॅपटॉप असल्याचं देखील पोलिसांना सापडलं आहे। आता या गोष्टीमध्ये खरंच हा वैयक्तिक मुलगा खराब आहे, यामध्ये खरंच काहीतरी धर्म परिवर्तन करण्याचं किंवा लव जिहाद करण्याचं रॅकेट चाललंय का, या प्रकरणाची एकदम सुकून चौकशी चालू आहे। आणि हे प्रकरण खुद्द मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलं आहे आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी
SIT स्थापन केली आहे. SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. आता या टीमने अयान अहमदच्या एका मित्राला देखील अटक केली आहे. तो सुद्धा या प्रकरणामध्ये त्याच्या सोबत असल्याचं अद्याप समोर आलेलं आहे. सध्या या अयान अहमदला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर मंडळी, हे प्रकरण बाहेर आल्यापासून आतापर्यंत काय काय घडलंय हे आम्ही तुमच्या समोर मांडलं. आता दुसरी एक आमच्या देवगिरी मराठीतर्फे आम्ही तुम्हाला एक विनंती करतो. पालकांना आणि तुमच्या मुलींना, बहिणींनो, जर तुम्हाला कुठल्या व्यक्तीसोबत प्रेम होत असेल तर तुम्ही प्रेम करा. प्रेम करायला आमचा विरोध नाही, पण तो व्यक्ती कोण आहे, तो व्यक्ती आपल्यासोबत टाइमपास करतोय का, तो फक्त आपल्यासाठी शरीर सुखाची मागणी करतोय का, त्याचं खरंच आपल्यावर प्रेम आहे का, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करा. आणि त्यानंतर तुमचे आई वडील तुमच्यासाठी किती कष्ट करताय, तुमचं फ्युचर, तुमचं करिअर चांगलं होण्यासाठी किती कष्ट करताय याची जाणीव असू द्या. तुम्ही जर तुमचं घर सोडून इतर शहरांमध्ये शिक्षणासाठी गेले असाल तर तिथे शिक्षणच करा. असे मूर्ख आणि रिकामे उद्योग करू नका, जेणेकरून तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा आणि तुमच्या आई वडिलांच्या सगळीकडे तमाशा होईल आणि अपमान होईल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शिक्षण करा, आई वडिलांसोबत गोष्टी बोला, काही अडचणी असतील तर त्यांना सांगा आणि अशा घाणेरड्या गोष्टींमध्ये फसण्यापासून वाचा. हीच आमच्या देवगिरी मराठीतर्फे तुम्हा सगळ्यांना एक कळकळीची विनंती.